नमस्कार. म्हसावत पोलिसांची मोठी कारवाई. वाकी नदीकाठी सुरू होता अवैध दारूचा अड्डा. मऊ फुलांचा सडका वास, तयार दारू व साहित्य जप्त. म्हसावत पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरूड गावाजवळ वाकी नदीच्या किनारी सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 80,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी रतिलाल श्यामसिंग पवार वय वर्ष 50 राहणार शिरूड याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 5 मे 2026 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास शिरूड गावातील वाकी नदीच्या किनारी काटेरी झाडाझुडपांच्या आडोशाला आरोपी अवैधरित्या हातभट्टी तयार करत असल्याची माहिती म्हसावत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केले. कारवाई दरम्यान पोलिसांनी 1400 लिटर मऊ फुलांचा सडका वास, 160 लिटर गावठी हातभट्टी दारू, प्लास्टिक व लोखंडी ड्रम, स्टीलचे हंडे तसेच दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे पाईप असा एकूण 80,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई मुकेश ओंकारसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून म्हसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, मुकेश राठोड, रवींद्र ठाकरे यांच्या पथकाने केली आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.